आपल्याला जो चला कलिरा बनवायचा आज मी आले नवीन एक ज्वेलरी घेऊन. आता ही जी ज्वेलरी मी तुम्हाला शिकवणार आहे ती आहे मेहंदीची ज्वेलरी. तर पहा, मेहंदीच्या ज्वेलरीसाठी काय केलं आहे मी. आपल्याला पहिले काय करायचं आहे, 1-2 कलिरे बनवायचे आणि एक बिंदी आणि दोन कानातले, बस इतकंच बनवायचं आहे. मेहंदीची ज्वेलरी फार गॉडी नाही दिसली पाहिजे, त्यासाठी आपण फक्त नॉर्मली 1-2 बिंदी कानातले आणि एक बिंदी बनवणार आहे. तर जो कलिरा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी काय केलं आहे, प्रथमतः तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय असा हा पुठ्ठा कट करून घेतला आहे. तर कट केला आहे, पण तो पुठ्ठा कोणता यूज केला आहे मी, जो की हा रोज गुलाबाच्या जे जुडी आहे त्याला वरती रॅप करून जो एक पुठ्ठा आलेला होता तो थोडासा कडक होता, त्याचा कलरही व्हाईट होता आणि तो पुठ्ठा थोडासा फ्लेक्झिबल पण आहे. त्या कारणास्तव मी काय केलं, कलिऱ्यासाठी तो पुठ्ठा यूज केला आहे. तर तुम्हीही म्हणजे यूज करू शकता, त्यासाठी काही बेस लावण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आहे मी, हा पुठ्ठ्याचा हाताच्या मेजरमेंटनुसार थोडंसं नॉर्मली जास्त सोडून हे कट करून घेतलं आहे. कट केल्यानंतर काय केलं आहे, दोन्ही साईडने 2 होल पाडून घेतलेत त्याला. आणि होल पाडल्यानंतर काय केलं आहे, लेस जी आहे आपल्याला हाताला बांधण्यासाठी जास्त कमी करण्यासाठी ते ती लेस दोन्ही साईडने गाठ मारून घेतली आहे आणि त्याला बरोबर असा एक राऊंड आकार दिला आहे, जेणेकरून ते हे होईल. त्यानंतर आता हे काय केलं आहे, कलिरासाठी लागणाऱ्या गुलाब पाकळ्या आहे ज्या होऊन घेतल्यात मी, कारण की मला मध्ये मध्ये काय करायचं आहे, कलिराच्या मध्ये हे रोजचे जे पेटल्स आहेत ते मध्ये मध्ये टाकून द्यायचे आहेत मला. तर त्यासाठी मी काय केलं आहे, अशा गुलाबाच्या पाकळ्या मुडपून सुईमध्ये ओवून पूर्ण त्याची एक लाईन बनवून घेतली आहे, जी की आपण 4-4, 5-5 पाकळ्यानंतर कट करून ती कलिराच्या मधोमध पेस्ट करणार आहोत, थोडी जिप्सी आणि त्यानंतर हे गुलाबाचे ओलेले जे कळ्या आहेत त्या. तर अशी पूर्ण ही माळ बनवून घेतली आहे आपण गुलाबाच्या जसा गजरा बनवतो त्या टाईपमध्ये ही ओवून घेतलेत आणि त्याची आपण एक काय केली आहे, माळ बनवली आहे. तर पहा तुम्ही, कलिराला असं वरती झालं आहे रेडी करून. तर कलिराला काय केलं आहे, असं बेस बनवून घेतलं आहे. त्यानंतर आता ही आहे कानातल्याची तयारी. ठीक आहे. तर कानातल्यासाठी काय केलं आहे आपण, आधी गन टाकून घेतला आहे ग्ल्यू, आणि त्यानंतर आपण काय केलं आहे, जिप्सीची एक छोटी छोटी जुडी जी आहे त्याचा पुढचा जो स्पेस असतो जिप्सीचा तो यूज करून आपण काय केलं आहे, याला पेस्ट करून घेतला आहे. त्यानंतर आपण असं एक राऊंड शेपमध्ये सगळं 1 बाय 1 आपण हे पेस्ट करत आलो आहे. त्यानंतर हे थोडासा ग्ल्यू गरम असतो, त्या कारणास्तव काय केलं आहे की हात न लावता पुठ्ठ्याने हे केलं, चिटकवलं, कारण की मग हाताला चटका बसतो कधीतरी. मग आता हे काय केलं आहे, एक गुलाबाची जी पाकळी आहे त्याला मधून थोडंसं ग्ल्यू टाकून तिचा आकार असा हे करून घेतला, दोन्ही साईडने मुडपून ती पाकळी काय केली आहे, मधोमध आपण ही पेस्ट करून घेतले. ठीक आहे. त्यानंतर परत सेकंड पाकळी पण आपण तशीच करतोय, मध्यभागी ग्ल्यूचा ड्रॉप टाकला आहे, त्यानंतर इकडनं एक पाकळी पेस्ट केली, इकडनं एक केली. ठीक आहे. असं करत 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 आपण काय केलं आहे, पूर्ण वरती राऊंड अँड राऊंड त्याचं एक फूल बनवलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांचं. तर ते फूल बनवून काय केलं आहे आपण, त्याच्यावरती आपण एक शेवंती आहे, बटन शेवंती, तिचा कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे, तर ती आपण 2 शेडेड बटन शेवंती यूज करणार आहे. पहा तुम्ही कसं फूल बनलं आहे आणि कसं दिसतंय, ते किती सुंदर असं दिसतंय. खाली जिप्सीचं राऊंड आणि त्यानंतर आपण याचा गुलाबाच्या पाकळ्यांचा राऊंड आणि त्याच्यानंतर ही आपली केली आहे बटन शेवंती पेस्ट. तर त्याचा बघा हा फायनलचा लुक. आता ही जे आहे हे आपण कानातली बिंदी सगळ्यांसाठी हेच वापरणार आहोत. बिंदी हा जो कलिरा आहे त्याला खाली आपण तगर लावली आहे, तगरच्या माळा ओवून घेतल्यात आपण, साधारणतः 20-20 तगरचे फुलं काळ्या, आणि त्यानंतर त्याला खाली गुलाब टाकले. त्यानंतर वरती जर आलात तर वरती हे असं जिप्सी आणि त्यानंतर मध्ये मध्ये रेड कलरचे रोजेसच्या पाकळ्या, त्या ज्या की आपण ओवून घेतल्या होत्या त्या टाकल्या. त्यानंतर आता हे कानातल्याचं पेंडंट आहे आणि याचा जो फायनल रिझल्ट आहे तो मी शॉर्टमध्ये पोस्ट करेल, त्याचा व्हिडिओ नक्कीच पहा की ब्राईडवरती कसा दिसत होता ते. आता बाकीचा रिझल्ट आहे